ते इथलं ना आपण ती ट्यूबलाईट तिथं वरती घालणार आहे आता. आणली ट्यूबलाईट नवीन. हा तिथं काय तिथं बघा. चला आपला परत एकदा सांगतो. सॉमचा चॅप्टर चालला आहे सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन. कळलं? सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन यामध्ये आपण 2 चॅप्टर कव्हर केलेत, चॅप्टर 3 अँड चॅप्टर 4. आता चॅप्टर 3 मधला टाईप 1 तुमचा कोणता होता? सिम्पलवाला. त्याच्यामध्ये आपण काय काढलेलं? स्ट्रेस, स्ट्रेन, डेल्टा एल, लॅटरल स्ट्रेन, म्यू असं गोष्टी काढलेल्या, बरोबर. हा आपला टाईप 1 होता. टाईप 2 मध्ये काय होतं आपलं? डेल्टा एल टोटल काढायचं. त्यामध्ये काय प्रकार होता की असं बाबा एकच फोर्स, असे सेक्शन आहेत वेगवेगळे, पण फोर्स काय तुमची एकच आहे. इकडं जी फोर्स असेल तीच फोर्स इकडं अपोजिट, म्हणजे फोर्सची व्हॅल्यू घेताना काय घ्यायचो आपण? एकच घ्यायचो आणि त्याच्यावरून आपण डेल्टा एल टोटल काढायचो. टाईप 3 मध्ये काय चेंज होतं? फोर्स जास्त होत्या. डायग्राम अशीच असायची किंवा सेम पण असायची, असं काही नाही की अशीच असणार. अशी पण असू शकत होती किंवा अशी पण असायची, असं पण सम घेतलेले आपण, बरोबर. याच्यामध्ये पण 3 सेक्शन असायचे. पण इथं प्रत्येक वेळेस काय असायचे? फोर्सेस वेगवेगळ्या असायच्या. इकडं फोर्स वेगळी, इकडं फोर्स वेगळी, असं असायचं. असे असायचे डायग्राम आपल्या. म्हणजे याच्यामध्ये इथं 20 किलो न्यूटन, इथं 10 किलो न्यूटन, इथं 10 किलो न्यूटन किंवा 20 किलो न्यूटन, अशा वेगवेगळ्या फोर्स होत्या. म्हणून आपण याला काय बनवलं? टाईप 3 बनवलं, बरोबर. याच्यावरनं पण आपण काय काढायचं? डेल्टा एल टोटलच काढायचं, बरोबर. त्याच्यानंतर टाईप 4 तुम्हाला मी ऑफलाईन शिकवलं नाही इथे. टाईप 4 तुमचं रेग्युलर मुलांना शिकवले, व्हिडिओ बनवलेत 4-5 व्हिडिओ, 4 व्हिडिओ असतील कमीत कमी. त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे? रिलेशनचे फॉर्म्युले घेतलेत. E = 2g × 1 + म्यू हा एक फॉर्म्युला. E = 3k × 1 - 2 म्यू हा एक फॉर्म्युला. तिघांचा तिन्ही मॉड्युलसच्या E = 9kg / g + 3k. म्हणजे याच्यामध्ये तिन्ही मॉड्युलस आहेत. तिन्ही मॉड्युलसचा अर्थ काय? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी E, के म्हणजे काय? बल्क मॉड्युलस, आणि जी म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तिन्ही मॉड्युलस आहे याच्यामध्ये. म्हणजे हा फॉर्म्युला, हे फॉर्म्युले आपण वापरलेत. आणि प्लस याचे जेवढे पण फॉर्म्युले होते पहिल्या टाईपचे, सिग्मा, स्ट्रेस, स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन, म्यू, ते सगळे कंटिन्यू परत. असा आपला टाईप 4 होता. त्याच्यानंतर टाईप 5 आपण काल चालू केला होता, ट्रायॲक्सियल अँड बायॲक्सियल सिस्टीम. ट्रायॲक्सियल आणि बायॲक्सियल सिस्टीममध्ये कसं असतं ते सांगतो. इथून आपण चालू केलं. समजा आता तुम्ही लिहिलं का काही याचं? नोट्समधनं काही लिहिलं आहे का? नाही लिहिलं, ठीक आहे. द्या हेडलाईन द्या. टाईप 5 ट्रायॲक्सियल अँड बायॲक्सियल सिस्टीम. ट्रायॲक्सियल आणि बायॲक्सियल सिस्टीम. आता बघा कसं असतं, आपण ड्रॉ करताना याच्या अगोदर कसं करायचो आपण? फक्त सिंगल अशी सर्क्युलर बॉडी काढायचो. इकडे एक फोर्स असायची आणि इकडे एक फोर्स असायची, बरोबर ना. ही कोणती डायरेक्शन आहे? हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे, आडवी लाईन आहे. आडव्या लाईनच्या डायरेक्शनला काय म्हणायचं? एक्स डायरेक्शन. मग याला काय म्हणायचं आपण? पी आणि पी म्हणायचो. एक्स डायरेक्शनला म्हणून काय म्हणतो मी? पी एक्स, ठीक आहे. असं असायचं. आणि रेक्टँग्युलर बॉडी असेल तर कसं करायचो आपण? आपण असं इथं रेक्टँगल ड्रॉ करायचो आधी, आणि त्याच्यानंतर इथं लेंथ वाढवायची त्याची. याला काय म्हणायचो आपण? लेंथ. याला काय म्हणायचो? विड्थ किंवा ब्रेड्थ. आणि याला काय म्हणायचो? हाईट किंवा थिकनेस, एच किंवा टी. असं आपले नावं होते. मग आता याच्यामध्ये पण कशी फोर्स असायची? इकडे एक असायची आणि इकडे एक असायची. म्हणजे याच्या अगोदर आपण जेवढे पण टाईप 4 शिकलोय, 4 टाईप, आता हा 5वा टाईप चालू आहे, बरोबर. टाईप 5 आहे हा. तर या 5व्या टाईपमध्ये कसं आहे तुमचं? आत्तापर्यंत सिंगल फोर्स होते तुमच्या दोन्ही, इकडे एक आणि इकडे एक. किंवा सिंगलचा अर्थ काय? एकाच डायरेक्शनला फोर्स होत्या. कोणत्या डायरेक्शनला होत्या? एक्स डायरेक्शनला, बरोबर. आता इथं कसं आहे? बाय डायरेक्शन. बाय डायरेक्शनचा अर्थ कसं? सर्क्युलर तर पडतच नाही, रेक्टँग्युलरच पडतं. मग रेक्टँग्युलरच घ्या. मी काय करतो? रेक्टँग्युलर काढतो. मोठे काढले थोडीशी डायग्राम. ठीक आहे. ही आपली कोणती साईड आहे? एक्स डायरेक्शन आहे, बरोबर. एक्स डायरेक्शनला फोर्स दाखवतो, त्याला काय नाव देतो? पी एक्स.
इकडं इथं फोर्स चालू झाली, इकडनं ही डायरेक्शन कोणती आहे px. आता वाय डायरेक्शन म्हणजे कोणती, ही वाली उभी, म्हणजे या सेक्शनवरती पडली. ही जी फोर्स पडली आहे ती कुठं पडली आहे, या रेक्टँगलवरती. हा जो वरचा रेक्टँगल आहे ना, हा म्हणजे याचा क्रॉस सेक्शन एरिया कसा येणार आहे, हा येणार आहे इथला, कळतंय. इथं वरच्या डोक्यावरती आणि खाली खालच्या साईडला, त्याला आपण काय नाव देणार, व्हर्टिकल आहे, उभी लाईन आहे, उभी फोर्स आहे, म्हणून याला काय नाव देणार py. आणि तिसरी डायरेक्शन कोणती असते आपली, झेड. एक आडवी झाली, एक उभी झाली, आणि तिसरी झेड कशी, अशी आडवी, अशी तिरकी, म्हणजे या डायरेक्शन या फेसवरती पडती आणि याच्याच मागच्या फेसवरती पडते. आता हे काढताना कसं काढणार आहे, सरळ एका लाईनीत काढायचं, हे सरळ एका लाईनीत काढायचं, हे सरळ एका लाईनीत काढायचं, हे इथनं अंदाजे मागं बरोबर सेम गेलं पाहिजे. आता तिन्ही फोर्सेस मी दाखवल्या, याला काय म्हटलं pz. मग px ला काय म्हणायचं, px ला काय म्हणायचं, फोर्स इन x डायरेक्शन. x डायरेक्शन कोणाच्या रिलेटेड असती, आता ते कसं सांगतो कोणाच्या रिलेटेड असती, मला सांगा. ही जी फोर्स आहे x डायरेक्शनवरती जे दोन्ही फोर्स लावल्यात मी, या अशा दोन्हीकडनं ओढतोय ना मी, त्याच्यामुळं काय वाढणार आहे ते सांगा. लेंथ वाढणार ना, ही लेंथ होती ना आपली, इथून ते इथपर्यंत काय होतं आपली लेंथ होती, इथून ते इथपर्यंत काय होतं आपलं विड्थ होती, बी होतं विड्थ किंवा ब्रेड्थ, आणि इथून आपलं हे काय होतं थिकनेस किंवा हाईट होतं, टी किंवा एच. बरोबर. मी काय प्रश्न विचारला की एक्स डायरेक्शननी तुम्ही फोर्स दोन्हीकडनं बाहेर ओढताय, पुल फोर्स आहे ना, बाहेर ओढताय म्हणजे पुल फोर्स आहे, तर तुमचं काय वाढणार आहे, तर काय वाढणार आहे, लेंथ वाढणार आहे. म्हणून आपण बोलताना कसं बोलायचं, फोर्स इन एक्स डायरेक्शन म्हणजेच कोणत्या डायरेक्शन मधली, इन लॉन्जिट्युडिनल डायरेक्शन. म्हणजे कोणत्या डायरेक्शन मध्ये, लेंथच्या डायरेक्शन मध्ये. लॉन्जिट्युडिनलचा अर्थ काय, लेंथ. लॉन्जिट्युडिनल असं बोलताना बोलायचं, लेंथच्या रिलेटेड. कोणाच्या रिलेटेड ते, लेंथच्या रिलेटेड. px लावले हा इथं. आता py म्हणजे काय, फोर्स इन वाय डायरेक्शन. समजते, फोर्स इन वाय डायरेक्शन. आता वाय डायरेक्शन मुळे काय वाढणार आहे, कोणाच्या रिलेटेड आहे ते, हाईट वाढणार ना. तुम्ही दोन्हीकडनं समजा असं इकडनं आणि इकडनं असं बाहेर वरती ओढत आहे, तर काय वाढणार आहे, हाईट वाढणार आहे. म्हणजे हे कोणाच्या रिलेटेड आहे, हाईटच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. हाईटलाच दुसरं नाव काय म्हणू शकतो आपण, थिकनेस. त्याला अजून तिसरं नाव काय म्हणू शकतो, डेप्थ. तीन नाव. खोली पण म्हणू शकतो ना, खोली, उंची, अर्थ एकच. pz, फोर्स इन झेड डायरेक्शन. झेड काढताना असंच काढा, झेड डायरेक्शनने ओढलं तुम्हाला दोन्हीकडनं, तर काय वाढणार आहे, ब्रेड्थ वाढणार आहे. ब्रेड्थ वाढणार आहे, म्हणून ब्रेड्थ रिलेटेड किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, विड्थ रिलेटेड. समजलं एवढं. हां, मग असं तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला आता सिग्माचा फॉर्म्युला मला सांगा. सिग्मा म्हणजे काय, स्ट्रेस. बरोबर ना. मग आता समजा तुम्हाला इथं मी सांगितलं, तुम्हाला विचारलं त्यांनी, फाइंड स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन अँड झेड डायरेक्शन. तर तुम्ही काय काढणार, सिग्मा एक्स. स्ट्रेस म्हणजे काय, सिग्मा एक्स डायरेक्शन म्हणून काय लिहिणार, सिग्मा एक्स. सिग्माचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स अपॉन एरिया. आता एक्स डायरेक्शनचं तुम्हाला स्ट्रेस काढायची, मग तुम्ही फोर्स पण कोणती घेणार आहे, एक्स डायरेक्शनचीच घेणार ना. झेड डायरेक्शनची वाय डायरेक्शनची घेऊन फायदा आहे का, नाही, एक्स डायरेक्शनचीच घेणार. मग px आपण ए लिहिलं. आता याच्या पुढं px बघायचा, टेन्साईल असेल तर कसं घेणार, पॉझिटिव्ह, आणि कॉम्प्रेसिव्ह असेल तर कसं घेणार, निगेटिव्ह. दोन्हीकडनं बाहेर ओढत असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं, दोन्हीकडने दाबत असेल, कॉम्प्रेस करत असेल तर काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. बाकी किलो न्यूटन तुम्हाला माहिती आहे. pxच्या जागेच लिहितो. याचा एरिया कसा काढणार ते सांगा. ही फोर्स जी आहे px नावाची फोर्स कोणत्या सेक्शनवरती पडली आहे, या रेक्टँगल कोणत्या फेसवरती पडली, हा रेक्टँगल आहे ना, रेक्टँगलच्या किंवा ब्लॉक आहे, त्याला काय म्हणतात, क्यूब म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, क्यूब. आपण सोंगटी खेळतो ना, ती सापशिडीची सोंगटी कशी असते ती क्यूब, त्याच्या सगळ्या लांबी, रुंदी, उंची तिन्ही काय असतं, सेम असतं ना. हां, तसंच आहे असं समजा. तर या क्यूबवरती किंवा या ब्लॉकवरती
ही पी एक्स नावाची फोर्स कोणत्या फेसवरती पडली? या फेसवरती पडली ना. मग या फेसचा फक्त एवढंच चौकोन कन्सिडर करा. या आयत, हा जो आयत आहे ना, हा रेक्टँगल आहे ना, एवढाच रेक्टँगल कन्सिडर करा. त्याचं एरियाचा फॉर्म्युला काय असतो? लांबी गुणिले उंची. मग याच्यानुसार लांबी म्हणजे इथं लांबी शब्द नाही घ्यायचा, याची ही लेंथ आणि ही लेंथ असं लक्षात ठेवायचं. मग ही लेंथला नाव काय आहे? ब्रेड्थ. आणि या लेंथला नाव काय आहे? एच. मग याचा एरिया काय येणार? बी इंटू एच. हाईट मोठाल्या किंवा छोट्याला तुमची मर्जी. हे जर मोठं घेतं तर मग हे पण मोठंच घ्या. ठीक आहे. एच बी इंटू एच. समजलं? एरिया कसा काढला कळालं? क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे काय? जिथं तुमची फोर्स पडलेली आहे तो एरिया घ्यायचा. कळलं? याला काय म्हणणार? स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन. स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन. ठीक आहे, पहिलं. आता दुसरं, स्ट्रेस इन वाय डायरेक्शन म्हणजे काय? सिग्मा वाय. सिग्माचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स अपॉन एरिया. इथं वाय डायरेक्शनची फोर्स आहे म्हणून इथं वाय डायरेक्शनचीच फोर्स घेणार. वाय डायरेक्शनची स्ट्रेस आहे म्हणून काय घेणार? वाय डायरेक्शनची फोर्स घेणार. पी वायच्या जागी पी वायच लिहिलं. एरिया सांगा कोणता घ्यायचा? हां, ब्रेड्थ इंटू लेंथ. वाय कुठं पडलं? इथं पडलंय ना. मग याचा रेक्टँगलचा हा आहे रेक्टँगल. मग या रेक्टँगलचा एरिया काय? इथून एवढं डिस्टन्स काय नाव आहे? इथून एवढं लेंथ आहे ना. खालचं आणि वरचं हे लेंथ आहे ना. इथून ते इथपर्यंत लेंथ आहे आणि इथून एवढं काय आहे? ब्रेड्थ आहे. मग ब्रेड्थ इंटू लेंथ किंवा लेंथ इंटू ब्रेड्थ कसं पण म्हणा. समजतंय? तिसरं, स्ट्रेस इन झेड डायरेक्शन. सिग्मा वाय पी झेड अपॉन एरिया. पी झेड तसंच लिहिलं. एरिया सांगा झेड डायरेक्शनचं. हाईट इंटू लेंथ. बरोबर. आता इथं पडली, हे झेड कुठं पडले? इथं पडले या ब्लॉकवरती. मग या ब्लॉकचा एरिया हा समोर जो दिसतोय तो, इथून एवढं काय हाईट आहे आणि इथून एवढं काय लेंथ आहे? लेंथ इंटू हाईट. समजलं का? दोन्ही तिन्हीचा एरिया वेगवेगळे. तिन्हीचे सिग्मा, हां सॉरी, सिग्मा झेड. इथं सिग्मा झेड, सिग्मा वाय आणि सिग्मा एक्स. समजले पहिलं? हां. आता कधी कधी काय करतात तुम्हाला गंडवण्यासाठी पेपरमध्ये, इथं फोर्स नाही देत, डायरेक्ट काय देतात? सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि सिग्मा झेड देतात. मग त्यांनी जर डायरेक्ट दिलं तर परत काढायची गरज आहे का? नाही. मग ते कसं ठरवणार? इथं व्हॅल्यू बघायची आणि त्याचं युनिट बघायचं काय. त्याचं जर युनिट न्यूटन असेल तर ते काय असणार आहे? फोर्स असणार आहे. आणि त्याचं युनिट जर न्यूटन पर एम एम स्क्वेअर किंवा मेगा पास्कल लिहिलेलं असेल तर ते काय असणार आहे? स्ट्रेस असणार आहे. समजतंय? युनिट बघायचं, युनिटवरनं ठरवायचं. न्यूटन असेल तर फोर्स असणार आहे म्हणजे ते पी दिलेलं आहे. आणि जर न्यूटन अपॉन एम एम स्क्वेअर म्हणजेच स्ट्रेसचं युनिट जर दिलेलं असेल तर ते स्ट्रेस दिलेलं आहे. कळते? हां. आता हे तुम्ही ते दिलं. आता आपण स्ट्रेन घेऊया. स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन. स्ट्रेन तुम्हाला काढायची, एक्स डायरेक्शनची स्ट्रेन. मग त्याला स्ट्रेनला नाव काय असतं रे आपलं? ई ना. एक्स डायरेक्शनची काढायची म्हणून ई एक्स लिहिलं. आता ई एक्सचा फॉर्म्युला कसा काढतो बघा. मला सांगा, या इलेस्टिसिटीचा फॉर्म्युला सांगा. इलेस्टिसिटीचा स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. बरोबर ना. मग हा ई मी इकडे टाकला आणि हा ई इकडे टाकला. चालतं ना असं? सिग्मा आपण ई लिहू शकतो ना मी. छोटा ई. हे दोघांना काय केलं? फक्त एक्सचेंज. हे इकडे गेलं आणि हे इकडे आलं. मग ई इज इक्वल टू काय लिहू शकतो? सिग्मा अपॉन ई लिहू शकतो. मग इथं लिहितो सिग्मा अपॉन ई. ठीक आहे. हे कोणत्या डायरेक्शनचं चाललंय माझं? मग इथं काय लिहिणार? एक्स. सिग्मा एक्स अपॉन ई. आता याचा अर्थ काय? की एक्स डायरेक्शननी जर मी दोन्हीकडनं ओढलं तर माझी लेंथ वाढणार आहे ना. मग सिग्मा एक्स अपॉन ई लिहिलं. आणि बाकीच्या दोन डायरेक्शनला काय होणार? मी समजा जर इकडनं आडव्या लाईनीत दोन्हीकडनं फोर्स लावली तर लेंथ काय होणार? माझी वाढणार आहे. आणि ब्रेड्थ आणि हाईट काय होणार? कमी होणार. असा जर समजा रॉड आहे आणि हा रॉडला जर मी दोन्हीकडनं ओढतोय तर काय होणार? याचं हे लेंथ वाढणार पण याचं डायमीटर काय होणार? कमी होणार. आणि जर ब्लॉक सारखं असेल, बॉक्स असेल असा, असा जर बॉक्स असेल हा, अशा बॉक्सला जर मी दोन्हीकडनं ओढलं तर हे लेंथ इथून इथपर्यंत जाईल पण याचं जे हे विड्थ आणि हाईट जी आहे ती काय होणार? कमी होणार. म्हणून जिथं कमी होणार आहे म्हणून तिथं फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिलं आहे? मायनस आलं. आणि फॉर्म्युला तुम्ही पाठ करा. म्यू इंटू सिग्मा वाय अपॉन ई. परत मायनस म्यू इंटू सिग्मा झेड अपॉन ई. असा फॉर्म्युला आला आहे. पहिल्यांदा एक्स. एक्स पहिल्यांदा का घेतलं? कारण एक्स डायरेक्शनचं उत्तर चाललं आहे म्हणून पहिल्यांदा एक्स घेतलं. आणि नंतर बाकीचे दोन घेतले वाय आणि झेड. आणि वाय आणि झेडला काय होणार आहे? मायनस होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे.
म्हणून इथं दोन्हीकडे काय आलं मायनस. हे झालं स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन. पाचवं स्ट्रेन इन वाय डायरेक्शन. वाय डायरेक्शनच्या स्ट्रेनला नाव काय असतं ई. वाय डायरेक्शन म्हणून काय लिहितो नाव ई वाय. फॉर्म्युला काय असतो आपला इथलाच सिग्मा अपॉन कॅपिटल ई. सिग्मा अपॉन कॅपिटल ई लिहिलं. इथं वाय चाललंय म्हणून इथं काय लिहिलं सिग्मा वाय अपॉन ई. आता हे वायचं झालं प्लस वाय डायरेक्शनमध्ये जर तुम्ही ओढलं तर हाईट वाढणार ना, म्हणजे वाय डायरेक्शनमध्ये वाढ होणार, पण बाकीच्या दोन डायरेक्शनला काय होणार आहे मायनस होणार आहे. मग मायनस लिहायची पद्धत कशी, अगोदर म्यू लिहायचं, बाकीच्या दोन डायरेक्शन कोणत्या आहेत एक्स आणि वाय, एक्स आणि झेड आहे बरोबर ना. इथं वाय आहे म्हटल्यावर कोणत्या दोन उरल्या एक्स आणि झेड. मग इथं काय लिहिणार सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू इंटू सिग्मा झेड अपॉन ई. कळलं कसं लिहायचं कळतंय ना. अगोदर वाय विचारलं तर वाय पहिल्यांदा आणि नंतर बाकीचे दोन वाय आणि झेड. तसंच सहावं स्ट्रेन इन झेड डायरेक्शन विचारा तुम्हाला. स्ट्रेन इन झेड डायरेक्शन ई झेड. फॉर्म्युला हाच आहे सिग्मा झेड अपॉन ई. इथं झेड आलं, बाकीच्या दोन डायरेक्शन कोणत्या उरल्या एक्स आणि वाय. मायनस म्यू इंटू सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू इंटू सिग्मा वाय अपॉन ई. समजतंय फॉर्म्युले. हे तीन फॉर्म्युले तुमचे स्ट्रेनचे नवीन, हे आधी झालेले नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सातवा फॉर्म्युला ईचा फॉर्म्युला काय असतो रे. ईचा बेसिक फॉर्म्युला चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ असं असतं ना. हां, मग त्याच्याच रिलेटेड फॉर्म्युला आहे. जर ई हे ई झालं कोणाच्या रिलेटेड लेंथच्या रिलेटेड, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो ई एक्स म्हणू शकतो ना मी. लेंथच्या रिलेटेड म्हटल्यावर काय लेंथ कोणाच्या रिलेटेड आहे, मग इथं लेंथ कोणाच्या रिलेटेड होतं एक्सच्या रिलेटेड होतं. मग मी असं लिहू शकतो बघा ई व्ही. ई व्ही म्हणजे काय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. ई एक्सचा अर्थ काय की बाबा एक्स डायरेक्शनमध्ये काहीतरी स्ट्रेन चेंज झाली आहे, एक्सच्या दिशेने काहीतरी तुमची स्ट्रेनची व्हॅल्यू बदलली आहे, तर त्याला आपण काय म्हणतो एक्स ई एक्स. तशीच वायच्या याच्यामध्ये काहीतरी चेंज झालं आहे आणि तसंच झेडमध्ये काहीतरी चेंज झालं आहे. तिघांची जर बेरीज केली त्याचाच अर्थ काय म्हणतो आपण व्हॉल्यूममध्ये चेंज झालं आहे. कारण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. तीन याच्या रिलेटेड असतं ना. मग जर तुम्ही ई एक्स काढलं, ई वाय पण काढलं आणि ई झेड पण काढलं आणि त्यांच्या तिघांची जर ॲडिशन केली तर त्याला काय म्हणणार तुम्ही व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. काय म्हणणार व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. ही आपली जशी आधी लिनियर स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेन होतं तसं आता ही तिसरी स्ट्रेन आली, याला काय म्हणतो आपण व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. ईव्हीचा हा एक फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूमचा हा फॉर्म्युला, अजून एक ईव्हीचा फॉर्म्युला आहे दुसरा, हे वाटलंच तर इथं लिहित नाही, व्हॉल्यूमचं खाली लिहूया. ईव्हीचा अजून एक फॉर्म्युला आहे. ईव्हीचा फॉर्म्युला काय येणार, जसं लेंथचा फॉर्म्युला काय होता चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ, तसंच ईव्ही म्हणजे काय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आहे ना, व्हॉल्यूममध्ये झालेली स्ट्रेन. मग काय म्हणता येईल आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम असं म्हणू शकतो ना मी. जर लेंथने केलं तर व्हॉल्यूमने काय पाप केले, व्हॉल्यूमचं पण होऊ शकतं ना तसं ओरिजिनल व्हॉल्यूम. हा पण फॉर्म्युला तयार झाला ईव्हीचा. ईव्ही इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही. डेल्टा व्ही म्हणजे काय असतं बाबा चेंज इन, किंवा याच्या समोरल्या डेल्टा व्ही म्हणजे काय चेंज इन व्हॉल्यूम आणि व्ही म्हणजे काय ओरिजिनल व्हॉल्यूम. हे समजले दोन फॉर्म्युले. हां, आणि त्याच्यानंतर हे दोन्ही फॉर्म्युले त्यांनी सगळं इक्वेट केले. म्हणजे हे बघा त्यांनी काय केलं ईव्ही म्हणजे काय हे पण आहे आणि ईव्ही म्हणजे काय हे पण आहे. मग मी असं लिहू शकतो ना ईव्ही इज इक्वल टू पहिला फॉर्म्युला काय डेल्टा व्ही अपॉन व्ही आणि दुसरा फॉर्म्युला काय ई एक्स प्लस ई वाय प्लस ई झेड असं लिहू शकतो ना मी. ईव्हीचा फॉर्म्युला एक हा आहे आणि ईव्हीचा दुसरा फॉर्म्युला काय हा आहे. मग हे दोघं पण एकमेकांच्या समोरच येणार ना. समजतंय का. तुमच्याकडे 5 रुपये आहेत आणि तुमच्याकडे पण 5 रुपये आहेत. मी काय म्हणू शकतो तुमच्या दोघांचं काय 5 रुपये इज इक्वल टू 5 रुपये. त्याच्याकडे पण 5 रुपये आहेत, तुझ्याकडे पण 5 रुपये आहेत, तुझ्याकडे 5 रुपये, तुझ्याकडे दोघांचं सेम सेम. मग मी असं म्हणू शकतो ना तुमच्या दोघांचं पण सेम सेम आहे, होऊ शकतं ना. मग तसंच आहे. हा फॉर्म्युला इज इक्वल टू काय हे, हा फॉर्म्युला इज इक्वल टू काय हे, तर हे दोघं पण काय झाले सेम सेम झाले, तेच लिहिले. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं इथल्या ई एक्सची व्हॅल्यू बघ इथं दिली, ही सगळी इकडं टाकली, ई वायची व्हॅल्यू सगळी याच्यात टाकली, ई झेडची व्हॅल्यू सगळी याच्यात टाकली, तिघांचं काय केले बेरीज केली
आणि सगळं झाल्यानंतर त्यांनी शेवट एक नवीन फॉर्म्युला काढला, तो आपण डायरेक्ट वापरत असतो. डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड अपॉन ई इंटू 1 मायनस 2 म्यू. हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट यूज करणार. आता या फॉर्म्युल्यामध्ये काय काय बघा. डेल्टा व्ही म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम. व्ही म्हणजे काय, ओरिजिनल व्हॉल्यूम. सिग्मा एक्स म्हणजे काय, स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन. सिग्मा वाय म्हणजे काय, स्ट्रेस इन वाय डायरेक्शन. सिग्मा झेड म्हणजे काय, स्ट्रेस इन झेड डायरेक्शन. हे तिन्ही तुम्हाला माहिती आहे. ई म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी. आणि म्यू म्हणजे काय, पॉयझन्स रेशो. कळलं. मग याच्यापैकी तुम्हाला जर काय काढायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. ठीक आहे. पुढचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला इथे लिहितो. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ठीक आहे. अजून एक छोटा फॉर्म्युला म्यू म्हणजे काय असतं, पॉयझन्स रेशो. पॉयझन्स रेशोचा अजून एक फॉर्म्युला काय असतो, 1/m. म्यू म्हणजे काय असतं, पॉयझन्स नाही, ते नाही, पॉयझन्स रेशो नाव आहे त्याचं, बरोबर. ते लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन ते झालं. आता दुसरा एक फॉर्म्युला काय म्यूचा, 1/m, छोटा m. छोटा m म्हणजे काय असतं, 1/ मॉड्युलर रेशो. ठीक आहे. हे झालं तुमचं 7वा. हा तुमचा 8वा किंवा याला म्हणा 8वा, सॉरी याला म्हणा 8वा. 7वा फॉर्म्युला हा या ई व्ही इज इक्वल टू एक्स प्लस ई वाय प्लस ई झेड. हा 8वा. हा 9वा फॉर्म्युला. असे तुमचे 9 फॉर्म्युले आहेत. कळालं. आता हे कुठली सिस्टीम झाली आपली, 3 फोर्स, 3 डायरेक्शनला 3 फोर्स आहेत का नाही. मग ही कोणती सिस्टीम झाली, ट्राय ॲक्सियल सिस्टीम. आणि बाय ॲक्सियल कसं असतं, बाय ॲक्सियलमध्ये तसेच ब्लॉक काढतो परत मी इथं. असा ब्लॉक आहे. खरं तर असा काढतच नाही, ते साधं सिम्पलच दाखवतात, 2D मध्येच दाखवतात. असा ब्लॉक आहे. इकडे एक डायरेक्शनला फोर्स आहे. ही कोणती डायरेक्शन झाली, एक्स डायरेक्शन. आणि ही कोणती झाली डायरेक्शन, वाय डायरेक्शन. बस ते दोनच. याला म्हणायचं एक्स डायरेक्शन, याला किंवा फोर्स नाव देतो पी एक्स. इकडं पण पी एक्स, इकडं काय पी वाय आणि पी वाय. पी एक्स आणि पी वाय जो 2 डायरेक्शनचेच फोर्स असतील तर तुम्ही काय करणार, हाच फॉर्म्युला सगळं सेम, फक्त तुम्ही काय करणार, झेड दिलाय का कुठं, झेड कट करायचं, बाकी काहीच नाही. फॉर्म्युले सगळे हेच, फक्त झेड कट करायचं. म्हणजे समजा तुम्हाला जर बाय ॲक्सिलचं सम आलं तर तुम्ही काय फॉर्म्युला लिहिणार, डेल्टा व्ही अपॉन व्ही सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय. सिग्मा झेड घेणारच नाही, ते कट करणार. ठीक आहे. बाय ॲक्सिलचं विचारतच नाही जास्त करून. विचारलं तरी आपण काय एकदम सोपं सम आहे, काय अवघड नाही. ट्राय ॲक्सिलचंच मेन आहे तुमच्यासाठी. ट्राय ॲक्सिलचे 9 फॉर्म्युले समजले का. हां. आता हे फॉर्म्युले तर सेमच आहेत, फक्त त्याच्यामधला एरिया वेगवेगळा आला आहे. हां. हे फॉर्म्युले तुमच्यासाठी नवीन आहेत 3. आणि याच्यावरूनच हे तयार केले आहेत. ई व्ही म्हणजे काय, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. जसं लिनियर स्ट्रेन होतं तसं व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन हे आलं. हा फॉर्म्युला म्हणजेच काय, स्ट्रेन इन म्हणजे व्हॉल्यूममध्ये स्ट्रेन किती चेंज झाली ते सांगा. मग व्हॉल्यूममध्ये झाली म्हणजे काय, एक्स डायरेक्शनमध्ये काहीतरी चेंज झाली, वाय डायरेक्शनमध्ये काहीतरी चेंज झाली आणि झेड डायरेक्शनमध्ये काहीतरी चेंज झाली. म्हणजेच काय, ई एक्स प्लस ई वाय प्लस ई झेड. आणि त्यालाच दुसऱ्या शब्दात आपण काय म्हणू शकतो, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. म्हणून त्यांनी हे दोन्ही फॉर्म्युले एकत्र केले. तुम्हाला हा फॉर्म्युला पण पाठ करायचा नाही. तुम्हाला काय पाठ करायचं आहे, ई व्ही इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही, ई व्ही इज इक्वल टू ई एक्स प्लस ई वाय प्लस ई झेड. 1, 2 आणि हे तिसरा 90 चौकोन केलेलं. याच्यातलं कशाला काय म्हणतात ते सगळं दिलं आहे. व्हॉल्यूमचं फॉर्म्युला हे तर पाठच आहे तुमचं, एल इंटू बी इंटू एच. आणि म्यू म्हणजे काय असतं, 1/m. कधी कधी समज तुम्हाला मुद्दावून फसवण्यासाठी म्यू नाव देत नाही, काय देतात, 1/m देतात. 1/m दिलं म्हणजेच काय दिलं तुम्हाला, ते म्यू दिलेलं आहे. कळलं. ठीक.